हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत बरबटीचा उसळ। त्यासाठी घेतलेली आहे मी 200 ग्राम बरबटी आणि हे बरबटी 4 ते 5 तास मी भिजवून घेतलेली आहे इथे। आणि आता कुकरमधून 2 शिट्या होतले शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। आणि ही इथे आपले बरबटी आता शिजलेली आहे छान। आता इथे घेतलेली आहे मी एक कढई आणि कढईमध्ये 2 मोठे चम्मच तेल घेतलेले आहे। आणि आता इथे टाकणार आहे मी जिरा आणि जिरा टाकून झाल्यानंतर आता मी इथे टाकणार आहे कांदा आणि कांदा छान गोल्डन ब्राउन होतले परतून घ्यायचा आहे आपल्याला। आणि इथे आता मी टाकणार आहे हिरवी मिरची आणि इथे आता मी अद्रक लसूणचा पेस्ट घेणार आहे। अद्रक लसूणचा पेस्ट घेतलेला आहे मी 1 चम्मच। हे पण छान परतून घेतल्यानंतर आता इथे आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे। हे उसळ आता आपल्याला डब्यासाठी खूप छान राहते आणि झटपट बनणारा उसळ आहे। आता इथे घेतलेले आहे मी टमाटर टाकल्यानंतर लगेचच आपल्याला मीठ घ्यायचं आहे आणि मीठ घेतलेले आहे इथे मी चवीनुसार। त्यानंतर हळद टाकायचं आहे आपल्याला। हळद घेतलेली आहे मी अर्धा चम्मच आणि छान फिरवून घेऊया। आणि इथे आपल्याला 1 चम्मच पाणी घ्यायचं आहे। आता इथे घेणार आहे मी लाल मिरचीचा पावडर। लाल मिरचीचा पावडर घेतलेला आहे मी 1.5 चम्मच। अगोदर पण आपण हिरवी मिरची घेतलेले होते। आणि मसाल्याला तेल सुटतले आपल्याला आहे मसाले परतून घ्यायचे आहे। आता इथे टाकणार आहे मी आपले शिजलेले बरबटी झटपट आणि लवकर बनणारी हे आपलं उसळ आहे। डब्यासाठी खूप लवकर बनते। सकाळी घाई गडबडीमध्ये आपल्याला ही भाजी लवकर बनवता येते। ते छान फिरवून घेऊया आपण। आणि आता कुकरमध्ये जे पाणी होतं थोडं शिजलेलं आपलं ते पाणी घेणार आहोत आपण आणि छान मिक्स करून घेऊया। चला तर आपल्या सकाळच्या डब्यासाठी झालेले आहे बरबटीचा उसळ। आता सांबार टाकून गॅस बंद करून घेऊया आपण। धन्यवाद फ्रेंड्स।